तर आज आपल्याला मोत्याची नथ पाहायची आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते मी दाखवते. तर हे आपले पर्ल आहेत, हे जापानीज पर्ल आहे, त्याची शाईन जात नाही. त्याच्यानंतर आपलं कटर आहे आणि आपलं फ्लॅट नोज प्लायर आहे आणि हे एक राऊंड नोज प्लायरसुद्धा किट बोलावली मी, तर त्यामध्ये हे पण आलं. तर हे पण आहे, हे नसलं तरीही चालतं. फ्लॅट नोज प्लायरने आपण करू शकतो. मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्येही दाखवलं की आपण यानेच सगळ्या गोष्टी केल्यात. ओके, तर हे आपले नेहमीचे गोल्डन बीड्स 1 mm. त्याच्यानंतर हे नवीन आलं आहे आपल्याकडे, हे मी तुम्हाला आधी नाही दाखवलं. तर हे गोल्डन लॉरियल म्हणा किंवा झुमके म्हणा याला. तर हे आपल्याला नथमध्ये आजच्या वापरायचे आहेत. त्यानंतर हे आपले क्रिस्टल ड्रॉप शेप. त्याच्यानंतर याच्यामध्ये ग्रीन आहेत राऊंडमध्ये 8 mm 4 mm. हे रेडमध्ये आहे. तर एवढं आपल्याला लागणार आहे आणि ही आपली 0.3ची तार आहे. त्याच्यानंतर हा आपला 18 गेजचा वायर आणि हा बारीक आहे थोडा. तर हा किती गेजचा आय थिंक असेल, काही इतका बारीक आहे पहा. तर हा एक तार आहे. ॲक्च्युली हा मी खूप जास्त आणला आहे आणि याचा गेज आता मला काही आठवत नाही. तर इतका बारीक आहे पहा. आपला 0.3 mm पेक्षा थोडासा जाड आहे. 14, 18 असे रेट तुम्हाला मिळतात. तर इतका जाडा हा आपल्याला तार आहे. आपल्या 0.3च्या थोडा दुप्पट असा जाडा हा आहे. ओके, सो हा एक तार आहे. तर आपल्याला याचं काय काम आहे तर मी ते सांगते तुम्हाला. तर आपल्याला आपली जी नथ आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या स्प्रिंग यूज करायच्या आहेत. तर ह्या बनवण्यासाठी आपण या तारेचा वापर करणार आहोत. ओके, सो ही एक तार आहे आणि हे एक तुम्हाला दाखवायचं होतं मला. तर हे फ्यूज तार आहे पहा. या एवढ्याच जाळीचा साधारणतः हा तार आहे. तर हे फ्यूज तार जे आहे ना, तर याचा वापर कशाला होतो तर एखादा मोती वगैरे आपल्याला लॉरियल सारखा जर बांधायचा असेल तर त्याच्यासाठी ही फ्यूज तार वापरली जाते. याला दोन्ही साईडने असे इथे राऊंड मनी टाईप आहे आणि हे आपण कट करून वापरू शकतो. सो अशा प्रकारे याचं हे यूज मी तुम्हाला ज्वेलरीमध्येच दाखवेल. तर सध्या आपल्याला काय करायची आहे, ज्वेलरी बांधायची आहे आपल्या या 18 गेजच्या किंवा 20 गेजच्या तारेवरती. तर एक तुम्हाला अंदाज सांगितला होता की इतकं माप घ्यायचं. आता ते जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल ना तसं तसं तुमचं कमी तारामध्ये काम होईल. तर मी इतकं न घेता अंदाजे एवढं घेते, कारण की आपली एवढी नथ होईल आणि इतका तार मग आपला तिथे उरतो. सो आपल्याला इतका तार इथे लागणार आहे. तर इतका तार आपल्याला इथे कट करून हा घ्यायचा आहे. ओके, आता आपल्याकडे राऊंड नोज प्लायर आहे. सो मी याच्या सहाय्याने इथे याला असं राऊंड करून घेते. बघा, याने असा राऊंड गोलाकार होतो. याचाच एवढाच फक्त फायदा आहे की हे गोल असल्यामुळे याने असा हा गोलाकार व्यवस्थित होतो. फ्लॅटने थोडा आपल्याला चपायची भीती वाटते. सो याला असं थोडंसं आपण असं वाकवून घेऊ. सो अशी आपली ही तार रेडी आहे, ज्याच्यावरती आपण आपली जी नथ आहे ती बांधणार आहोत. आता नथीची डिझाईन कशी आहे तर ती मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये एक ग्रीन कलरचा ड्रॉप शेप क्रिस्टल आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. सो हा ग्रीन कलरचा एक ड्रॉप शेप क्रिस्टल आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे. सो तो मी याच्यामध्ये घालून घेते. कुठल्याही दिशेने घालू शकता, निमुळती बाजू खाली म्हणा किंवा वर. आणि एखाद्या ठिकाणी असा जर आपला मोती अडकत असेल तर इथे थोडासा तार असा स्ट्रेट करून घ्यायचा की तो चालला जातो. ओके, सो असा आपला हा इथे आपण मोती टाकला. आता आपली ही जी 0.3 mm ची तार आहे तर ही घ्यायची आपण अंदाजेच घ्यायची आहे. थोडी जास्तच घेते जेणेकरून मग ती कमी पडायला नको आपल्याला. सो ही तार जी आहे तर ही आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला इथे 2 ते 3 राऊंड आपल्याला असे घेऊन घ्यायचे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेल सांगते. एखाद्या गोष्टीचं जर नाव वगैरे काही कन्फ्युजन वाटलं तर मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करत जाईल. 18 गेज, 20 गेज, 14 गेज असे गेज वायर असतात. ओके, आता काय करायचं आहे, जसं आपण फ्लॉवर मेकिंगमध्ये केलं होतं तसं या तारामध्ये एक मोती आणि एक आपला हा गोल्डन मोती हे असे चिपकलेले असतात पहा.
असे दोन्ही हे चिटकलेले आहेत, तर हे आपण तोडायचे. कसे तोडायचे तर आपल्या या कटरच्या मध्ये याला पकडायचं, असे हे सुटे होतात. मग ते वेस्ट नाही जात, एकही मोती वेस्ट नाही जाऊ द्यायचा, कारण खूप रेट खूप असतात ज्वेलरी मेकिंगच्या साहित्याच्या, आणि आपल्याला काय असे 2-4 मोती नाही मिळत. आपल्याला घ्यायचं असलं तर मग पूर्ण सेटच घ्यावा लागतो. त्याच्यामुळे मग प्रत्येक गोष्ट व्यवस्थित वापरायची. एकूण एक तुकडा आपण यातला यूज करू शकतो. आणि हा आता आपला गोल्डन मोती सोडून या खालच्या आपल्या मोतीच्या मधून हा तार आपल्याला इथून असा काढून घ्यायचा आहे. जसं फूलसाठी आपण केलं आहे सेम प्रोसेस, फक्त हे हातात न धरता आपण इथे जिथे आपलं हे आहे नथीची स्टार्टिंग आहे, तर तिथून स्टार्ट केलं आहे. सो हे याच्या शेवटच्या टोकापर्यंत असं. तर आता आपल्याला काय करायचे, अशी पूर्ण एक राऊंड याची करून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये किती मोती लागतात ते मग आपण पाहू. तर पूर्ण एक असा राऊंड त्याचा करून घ्यायचा आहे. सो मी आता हे राऊंड कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे आपला एवढा राऊंड हा रेडी झाला आहे. एक जनरली या फुलाला एक या क्रिस्टलला एक राऊंड कंप्लीट होईल इतके आपल्याला ह्याच्यामध्ये असे मोती ओवून घ्यायचे आहेत. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची आहे, हा मोती असा इथे पकडायचा आणि हा जो आपला राऊंड आहे थोडा ढिला याच्यासाठी घेतला आहे की याच्यावरती आपल्याला स्प्रिंग घ्यायची आहे, आणि हे इथे असे दिसत असेल तर असे 2 राऊंड इथे घेऊन घ्यायचे. ओके, सो अशा प्रकारे आपलं हे फूल. आता तुम्हाला हे असं ढिलं वाटत असेल, पण ते फिटिंगमध्ये नंतर येतं. ओके, सो आता याच्यावरती आपण हा क्रिस्टल असा इथे ठेवला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपली 0.3 mm ची तार आहे, तर याच्यामध्ये आपल्याला गोल्डन मोती किंवा हे गोल्डन मणी जे आहेत, मोती नाही हे मणी, हे ओवून घ्यायचे आहेत. इथपर्यंत असा राऊंड होईल एवढा. तर असे मी याच्यामध्ये मोती ओवलेत. आता हे किती घ्यायचे आपले गोल्डन, तर याचा एक राऊंड याच्यावरती असा कंप्लीट होईल इतके आपल्याला हे घ्यायचे आहेत. सो इतका हे राऊंड कंप्लीट झाला की परत इथे असे 2 राऊंड घ्यायचे. आता आपल्याला याला फिटिंग करणे इथे गरजेचं आहे. तर आता ही जी आपली तार आहे ती अशी खालून घ्यायची आणि एक या मोत्याच्या मधून फिटिंग पहिल्यांदा इथे आपण करून घेऊ. आता कोण कशी पद्धत सांगत असेल, पण आपली ही प्रोसेस आपल्या मनानेही करू शकता तुम्ही. तुम्हाला असं वाटत असेल की आधी आपण राऊंड घ्यायचे तर ते करू शकता, पण इथे मी हा राऊंड पहिले इथे सिक्युअर करून घेते या तारेवरती. ओके, आता पहा अशा प्रकारे हे आपलं, हे तुम्हाला साईडला करून दाखवते. अशा प्रकारे हे आपलं आता इथपर्यंतचं आलेलं आहे. आता काय करायचं आहे, जसं आपण फ्लॉवरमध्ये बाइंडिंग करत होतो तसे 2 मोती असे बाइंड करून घ्यायचेत. परत पुढचे 2 मोती घ्यायचे याच्यामध्ये असे. हे पूर्ण राऊंड याला असं आपल्याला फिटिंगमध्ये घेऊन घ्यायचं आहे. तर मी आता ते तुम्हाला दाखवते करून. जेव्हा आपली फिटिंग होते ना, तेव्हा मग आपल्याला लक्षात येईल की हे एकदम व्यवस्थित याच्यावरती फिक्स राहील, हलणार नाही हे फूल आपलं असं. आणि त्याला व्यवस्थित आपल्याला पाहिजे तो शेप पण तिथे मिळून जाईल. अशा प्रकारे हे आपल्याला इथे 2-2 मोती घेऊन अशी फिटिंग पूर्णत्वाला न्यायची आहे. आता हे जे हुक आपल्याला खालची दिसते, तर ही नंतर आपल्याला दिसणार नाही, कारण ती आपली थोडी दबून जाईल. ओके, सो असे 2 पुढचे 2 असं करत आपल्याला पहिल्यांदा हे फिटिंग करून घ्यायची आहे. तार कुठेही दिसता कामा नये, जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित राहील. आपला तार जितका जास्त आपल्याला इथे हाईड करता येईल तेवढी तुमची फिनिशिंग चांगली. आणि ज्वेलरी मेकिंगमध्ये फिनिशिंग इज मस्ट, खूप महत्त्वाची आहे ती. कारण आपले आजकालचे कॅमेरे खूप क्लिअर आहेत, आपले जे फोटोग्राफ्स वगैरे असतात त्यामध्ये मग आपले क्लिअर दिसतं. तर बघा अशा प्रकारे हे आपलं असं फुल हे सिक्युअर झालं आहे. आता आपल्याला इथे परत याला काय करायचं आहे, हा जो आपला तार आहे ना, हा असा इथून टाकायचा आहे. जिथून टाकणं शक्य होईल तिथून टाकायचं आहे. आणि आपली जी ही मोत्याची गोल्डन मोतीची ही जी काही राऊंडची
रिंग आहे तर ही आपल्याला या फुलाला सिक्युअर करायची आहे. तुम्ही असा टाकू शकता किंवा असा वरून पण घेऊन टाकू शकता, कुठूनही जिथून तुम्हाला सोपं जाईल. ओके, इझीच मेथडने आपण करायचं. आणि हा जर तार तुम्हाला कमी पडला असं वाटत असेल तर नंतर तुम्हाला तो वाढवता येतो. फक्त आता हे लक्षात घ्यायचं, जिथून टाकलं आहे तिथून खाली. मग आपण फुलामध्ये पण पाहिलं की जेणेकरून आपली मध्ये तार दिसणार नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येईल. सो असं हे 1-2 ठिकाणी बाइंड तुम्ही करून घ्या. ओके, इकडून झालं की मग इकडून परत एकदा येणार आहे याच्यावरती, त्याच्यामुळे आपल्याला तिथे परत करताच येईल. असं टाकायचं आणि हे असं घ्यायचं. सॉरी, कॅमेरा थोडा हल्ला माझ्या हातात. ओके, सो असं आता इतकं हे आपलं झालेलं आहे. आता हे एकदा मी करूनच घेते इकडे. ओके, हा जो काही आपला ताराचा तुकडा आहे तर हा तुम्ही कट करू शकता. आपण बाइंड केलं त्याची तार आहे. ओके, तर इथपर्यंत आपली ही नथ रेडी झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, याच्यावरती आपल्याला अशी स्प्रिंग बनवायची आहे. तर ही स्प्रिंगसुद्धा रेडीमेड नाही आहे, आपण बनवली आहे. तर कशी बनवायची ते मी सांगते. आता आपण नथसाठी वापरतोय त्याच्यामुळे थोडी आपल्याला बारीक साईजची थोडी लागते. तर याच्यापेक्षाही पहा, ही सेमच आहे. तर ही जी स्प्रिंग आहे ना ही आपल्याला वापरायची आहे. तर मी तुम्हाला कशी बनवायची सांगते. आपली साडी पिनची ही जी काही टोक आहे थोडी कमी जाड असते. तुम्ही या तारेवर सुद्धा बनवू शकता, परंतु याच्यावर बनवली तर थोडी बारीक होईल आणि आपल्याला सध्या थोडी बारीकच पाहिजे. तर मग हा आपला जो तार आहे तर हा आपल्याला घ्यायचा आहे. मी तुम्हाला एक जस्ट कशी बनवायची ते दाखवते. ओके, हा आपला तार घेतला आणि करायचं काय आहे, याला असं आपल्या एका हाताने इकडे पकडायचं आणि या त्याच्या दांडीवरती किंवा या पिनेच्या टोकावरती असं आपल्याला हा जवळ असं गुंडाळत न्यायचं आहे स्प्रिंग सारखं. असं आपलं गुंडाळत नेलं की शेवटी याला असं खाली दाबायचं, म्हणजे एका जागी येईल आणि परत गुंडाळायचं. जेवढं लांब आपल्याला पाहिजे आहे राऊंडसाठी तेवढं लांब हे तुम्हाला घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे आपली स्प्रिंग तयार झाली. आता याचे हे जे टोकं आहेत हे कट करून घ्यायचे, फिनिशिंगमध्ये ते दिसायला नको. तर अशा आपल्याला स्प्रिंग बनवायच्या आहेत इथे वरती बांधायसाठी. तर मग आता हे एक अंदाज घेऊन घ्यायचा की किती पाहिजे इथे. ओके, इथे थोडी कमी पाहिजे. तर असा एक अंदाज घेऊन एवढी स्प्रिंग आपल्याला इथे ठेवायची आणि बाकीची इकडची कट करायची. सो आता मी ती कट करून घेते. एवढ्या अंदाजाने हे आपल्याला इतकी वगैरे लागेल. तर इथे मी कट करते. सो ही झाली आपली स्प्रिंग. आता हा आपला जो आपण 0.3 mm तार असा काढलाय तर हा आपल्याला याच्यामधून काढायचा आहे. एकदा आपल्या ग्रीन स्टोनच्या पासून असं वरती काढायचं आहे आणि आपली ही जी बनवलेली स्प्रिंग आहे ही याच्या मापाची ही याच्यामध्ये अशी ओवून घ्यायची आहे. स्प्रिंग सरळ करून ओवा, म्हणजे ते तार बाहेर नाही निघणार. नंतर त्याचा आपण राऊंड करूया. अशी ओवून घेतली. आता इथून ओवून घेतली आहे तर ही अशी पूर्ण फिरवून इथं आणायची आणि जसं आपण लूप देत होतो आपल्या मोतीच्या रिंगला तसं याला इथे एक तुम्ही लूप पण देऊ शकता. आणि ही इथे घेऊन बरोबर असं खाली घेऊन अशी आता आपल्याला इथे ही या मोतीवरती बांधायची आहे. थोडीशी आपल्या खालच्या मोतीपेक्षा थोडी आपली ही स्प्रिंग जी आहे ती लहान असली पाहिजे, जेणेकरून खालचे मोती पण दिसतील आणि वरची स्प्रिंगसुद्धा आपल्याला दिसेल. सो अशा शेपमध्ये आपल्याला ती कट करून तिथे बांधायची. तर थोडी मला मोठी वाटते तर मी ते थोडी आणखी कट करते. एकदम थोडीशी कट करते. ओके, सो अशा प्रकारे आपली इथे स्प्रिंग रेडी झाली आहे. आता ती आपण जशी गोल्डन चेन राऊंडची बांधली आपण, म्हणजे फिक्स केली, सिक्युअर केली, तशीच ही स्प्रिंगसुद्धा आपल्याला
याच्यावरती सिक्युअर करायची. आता ही जर का आपण 0.3 mm, तुम्ही म्हणाल तो तर तारेच्यापेक्षा बारीक असतो, त्या तारेने जर आपण ही स्प्रिंग बनवली तर ती काही दिवसांनी काळी पडते. आणि हा जो आपला तार आहे तर हे चांगली पॉलिश असते. हा तार असा आपला हाताच्या हाताळण्याने व्हाईट पडत नाही, फेड होत नाही कलर त्याचा. आणि हा तार आपला थोडा पांढरा पडू शकतो, त्याच्यामुळे तो तार आपल्याला वापरायचा नाही आहे. आता बघा आपला खालचा राऊंड पण दिसतोय, मधला राऊंड पण दिसतोय आणि स्प्रिंगचा राऊंड पण दिसतोय. आता आपल्याला या स्प्रिंगला फक्त बाइंड करताना अशी काळजी घ्यायची आहे की ही स्प्रिंग तारेची आहे आणि ती थोडी बाइंड करताना थोडी भारी जाते म्हटल्यापेक्षा आता एकावर एक असे 3 थर झालेत ना, त्याच्यामुळे. आणि ते तार आहे तर ती जिथून घातली आहे तिथूनच ती निघणं थोडं कठीण जातं. तर ते फक्त आपल्याला ते काळजीपूर्वक असं इथून टाकायचं आहे. जिथून शक्य होईल तिथून 1-2 ठिकाणाहून जरी बांधल्या गेली ती तरीही आपल्यासाठी ओके आहे. तर पहा इथून निघाली आहे. यस. आणि ही आता इथून जर आपण अशी खाली घेतली तर कुठल्या ना कुठल्या मोतीच्या वरती ती दिसेल, त्याच्यामुळे मधून घ्यायची जेणेकरून ती दिसणार नाही. आता पहा एके ठिकाणी इथे फिक्स झाली आहे. आता इथे आणि इथे असं 3 ठिकाणी मी ते फिक्स करून घेते. सेम पद्धतीने तुम्ही सुद्धा फिक्स करायची आहे. तुम्हाला कुठली आणखी मेथड वाटत असेल इझी तर त्या मेथडने करा, काहीच फरक पडत नाही. फिक्स होणे इज इम्पॉर्टंट. ओके. असं मोतींच्या मधून घ्या. तार दिसली नाही पाहिजे आपल्याला, ती दिसली तर फिनिशिंग बिघडून जाईल. सो अशी आपल्याला ती फिट्ट करून घ्यायची आहे. इथून आता टाकते मी आणि ते खालून फिक्स करून घेते. आता पहा मी ही 2 ठिकाणीच फक्त सिक्युअर केली आहे आणि ही काही हलत नाही आता, तर हे मी अशीच ठेवते. ही नंतर आपण शेपमध्ये आणू शकतो याला. ओके. सो आपलं हे फ्लॉवर रेडी झालेलं आहे. आता आपल्याला याच्या खाली सुद्धा एक फ्लॉवर घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली आणखी आपल्याला हे आपले जे गोल्डन लॉरियल आहेत किंवा झुमके आहेत ते लावायचे. तर इथे आपल्याला रेड कलरच्या क्रिस्टलचा फ्लॉवर घ्यायचा आहे. तर हा थोडा छोटा क्रिस्टल मी घेते. इथे आपण मोठाही वापरू शकतो, पण जर मोठा वापरला तर मग ते मोठी नथ दिसेल जास्त आणि आपल्या कस्टमरला तशी नको आहे. तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता. आता हा जो मणी आहे तो या तारेमधून शक्य नाही आहे जाणं. याचं जे होल आहे ते थोडं बारीक असतं, कारण हा छोटा 4 mm आहे, तर हा याच्यातून जाणे शक्य नाही. तर मग करायचं काय, आपल्याला याच तारेमधून ते फ्लॉवर जे आहे ते रेडी करायचं आहे. एक सेकंड. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा या आपल्या 0.3 mm तारेमध्ये 6 आपल्याला आपले गोल्डन हे जे काही पर्ल आहेत ते 6 घेऊन घ्यायचे आहेत. ओके. असे 6 घेतले. आता हे कुठे घ्यायचे आहेत, इथे. पहिल्यांदा इथे 2 राऊंड घेऊन घ्या. असे 6 घेतले की त्यांचा आपल्याला एक फ्लॉवर रेडी करायचा आहे इथे. थोडं ढिलं घ्या, आपल्याला याच्यामधून परत मोती टाकायचा आहे म्हणून. याच्यामधून आपली ही तार जी आहे ती काढायची. ढिलच ठेवते मी. ओके. आणि आपला हा जो रेड क्रिस्टल आहे तर तो या तारेमधून असा ओवून घ्यायचा आहे. हे असं आपलं फ्लॉवर रेडी झालेलं आहे. हे थोडं अजूनही ढिलं काय आहे तर मी ते तुम्हाला सांगते. आपलं असं क्रिस्टल टाकला की परत तार खालून काढून घ्यायची. आता तुम्हाला जर का रेडी नथ असती, त्याची डिझाईन दाखवली असती मी, तर ते लक्षात आलं असतं तुमच्या की असं ढिलं फूल आपण का घेतोय. तर आपल्याला काय करायचं आहे, 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत. आपली ही जी 0.3 mm ची तार आहे याच्यामधून. ओके. आणि हे जे गोल्डन मोती आहेत तर हे या राऊंडच्या मधून आपल्याला टाकलेत, कुठल्याही 2 मोतींच्या मधून. आता आपला तार मध्येच तुटला.
तो कसा फिक्स करायचा किंवा कमी पडला आपल्याच्याने तर तो कसा लावायचा ते पाहूया. आता तो संपला आहे तर मी इथे असा एक राऊंड घेऊन घेतला आणि आता आपल्याला परत जोडायचा आहे. तर परत इथे एखादा 1-2 असे राऊंड घेऊन घ्यायचे. आपला तार पुढे कंटिन्यू झाला आहे. तर आपले 2 असे मोती टाकून झालेत. इकडे टाकायचे आहेत तेवढे मी पहिल्यांदा टाकून घेते आणि मग पुढची प्रोसेस आपण नथची पाहूया. तर आता अशा आपण गोल्डन मोतीच्या मध्ये 1-2 असे टाकलेत. 1 नाही 2 टाकलेत. आता आपल्याला परत इथं एक स्प्रिंगचा राऊंड करायचा आहे. तर आपल्याजवळ रेडीच आहे. तोच आपण तिथं असा फिक्स करून घेणार आहोत या रेड क्रिस्टलच्या वरती. आता अंदाजे किती लागते ते पाहू आणि बाकीची स्प्रिंग आपली कट करून टाकू. एक छोटासा असा राऊंड इथे घ्यायचा आहे आपल्याला. परत आपला हा जो 0.3 mm चा तार आहे याच्यात आपल्याला आपली ही स्प्रिंग ओवून घ्यायची, स्ट्रेट करायची जेणेकरून ते ओवायला कठीण नाही वाटत. आणि जर आपल्याला वाटलं थोडी मोठी आहे तर आपण ती कट करू शकतो परत. नाही आहे मोठी, व्यवस्थित आहे. इथे पहिल्यांदा अशी याची लूप करून घ्यायची आणि या क्रिस्टलच्या वरती आता ही थोडी गोल आली पाहिजे. नंतर आपण ॲडजस्ट करू शकतो मोती वगैरे. अशी थोडी गोल आली पाहिजे त्याच्यासाठी अशी मोठ्याच्या सहाय्याने अशी दाबायची. आणि आता इथे आपला लूप तयार झाला आहे. पण आता हे फिक्स करायचे. तर सेम प्रोसेसने जशी ही फिक्स केली होती तशी ही फिक्स करायची. जिथून तार जाईल तिथून असा, जिथून टाकला तिथूनच बाहेर काढा म्हणजे आपल्याला ते फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम नाही येणार. असं टाकून घेतलं. परत आता खालच्या दिशेनं, आता याला आहे जागा, इथे तरी आपल्याला जागा नव्हती, इथे भरपूर जागा आहे तर कुठूनही आपण टाकू शकतो. एकदा वर घेऊन घ्या आणि मग या स्प्रिंगच्या मधून टाकायचं आहे तार आणि असा वरती ओढून घ्यायचं. कुठे पीळ नाही बसला पाहिजे म्हणजे आपला ते तिथं लूप दिसतोय असं. असं इथे आणि इथे असं 2 जागी आपण त्याला फिक्स करून घेऊ. जिथून बाहेर आली आहे ती तिथूनच असं रिंगच्या मधून, स्प्रिंगच्या मधून टाका. ते अशी ओढून घ्यायची. व्यवस्थित टाईट आपण ओढलं की ते फिनिशिंगमध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतंय. परत नाही वरून टाकता आली तर आतून टाकायची. जिथून फिक्स करता येईल तिथून आपल्याला फिक्स करायचं आहे बस. ओके. सो ह्या 2 गोष्टी आपल्या फिक्स झाल्यात. आता हे थोडे मोती जर का आपल्याला वाटतात थोडे याच्यापेक्षा मोठ्या साईजचे वापरलेत तरी चालतात, पण ते नथमध्ये जास्त चांगले नाहीत दिसत. अशा प्रकारे आता आपले 2 फ्लॉवर रेडी झालेत. आता आपला राहिला आहे लास्टचा पार्ट, तो सांगते कसा करायचा. आता इथं ग्रीन आहे, इथं रेड आहे. आता परत आपल्याला इथं एक ग्रीन टाकायचं आहे क्रिस्टल. आता फक्त आपण स्मॉल साईजचाच टाकणार आहोत. 4 mm आहे हा.
परत आपल्या याच तारेमधून तो टाकायचा. याच्यावर परत आपल्याला एक स्प्रिंग आहे, ते आपण नंतर करूया कवर. चांगली वाटली तर टाकायची, नाही वाटली तर नाही टाकायची, एवढं काही नाही आहे. तर ते जशी डिझाईन त्यांनी सांगितली तशी मी बनवत आहे म्हणून. नाही तर परत इथे 2 राऊंड घेऊन घ्यायचे आणि आपलं हे जे क्रिस्टल आहे ते इथे असं ताराने फिक्स करून घ्यायचं. आता हे या मोठ्या तारात जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे असं फिक्स करावं लागते आणि हे परत इकडनं घेऊन घ्यायचं. आता कस्टमरने तिथे सांगितले होते झुमके ॲड करायचे, पण तिथे मग त्यांनी गोल्डन मनी सांगितलेत. पण त्याच्या जागी मी त्यांना सजेस्ट केलं की हे झुमके टाका म्हणून, हे आणखी छान दिसतील. जर हे छान नाही वाटले तर मी ते मोतीच टाकेन किंवा गोल्डन मनी टाकेन. आपल्याला हे किती पाहिजेत अंदाजे ओवून घ्यायचे आपल्या या गोल्ड तारामध्ये. जसे आपले मोती चिपकलेले असतात तसे हेही चिपकलेले आहेत. एकमेकांना चिटकलेले आपण नंतर करूया. सध्या ह्याच्यामध्ये टाकून घेते. असे टाकलेत. आता परत त्याच्या साईडने परत टाकते. ग्रॅमने हे आपल्याला विकत मिळतात. तार झाली, हे जे गोल्डन मनी झुमकी झाली, तर हे ग्रॅमने मिळतात. 40-50 रुपये. कुठे कुठे वेगळे क्वालिटी फरक असतो ज्वेलरीच्या सामानामध्ये. अशा प्रकारे आता हे इथे अटॅच करून घेते आणि आपली नथ जी आहे ती कंप्लीट करते. आता इथे आपण इतके झुमके ॲड केले, तर हे थोडे आणखी जवळ घेतलं की टाईट होतं. पण आता आपल्याला इथे आहे चान्स की आपण एक स्प्रिंग याच्यावरती लावू शकतो यांच्या जागी. तर आपण तिथे स्प्रिंग लावूया. रेडी आहेच आपल्याकडे स्प्रिंग. तर ही परत ही आपली जी तार आहे 0.3 mm ची, ती अशी मध्ये घेऊन घ्यायची आणि तिथे आपल्याला ते स्प्रिंग टाकायचे. तर ती आपण याच्यामध्ये ओवून घेऊ. सरळ करून ओवू म्हणजे तार तिथून बाहेर निघणार नाही. आणि याला इथे असं एक राऊंड लूप तयार केल्यासारखं असं पहिला लूप करून मग बांधू तिथे. असं आपलं फुलामध्ये आपण केली आहे अशी लूप तयार करू. ओके, अशी लूप आणि ही थोडी आपण अशी गोलाकार दिसायसाठी अशी दाबायची ही लूप. आणि हे आता आपल्याला जिथून टाकलाय तिथून काढणे. सेम प्रोसेसने जशा वरच्या तारा फिक्स केल्या त्या स्प्रिंग, तशी ही पण फिक्स करायची इथे. आता हे लक्षात घ्या, फक्त हे इथे फिक्स करताना हे फक्त आपल्याकडे एवढंच आहे, म्हणजे जागा नाही आहे इथे, किंवा आपण ते काही राऊंड वगैरे नाही घेतला मोतीचा, त्याच्यामुळे ते फिक्स करताना थोडंसं काळजीपूर्वक करा की त्या तारेलाच करायचं आपल्याला, म्हणजे ते घुंगरूच्या इकडनं तिकडनं. आणि आणखी 2 मोती पण आपल्याला याच्यात ॲड करायचे आहेत बरं, जशी डिमांड आहे तशी. असं झालं आहे आपलं हे फिक्स. ओके, सो अशा प्रकारे आपली हे फिक्स झालेली आहे. आता याला
नथीच्या आकारात आपण असं आधी टर्न करून घेऊ. ओके, आणि हे असं इथे तार राहू द्यायची. आता आपला जो हा इथला जो लूप आहे ना, हा खालचा, हा पहिल्यांदा पहा कुठे येतो. थोडी आपण नथ खाली सरकवून घेऊ, म्हणजे हा लूप आपल्याला थोडा वर पाहिजे येतं, म्हणून थोडी हलक्या हाताने सगळं असं फिक्स फुल पकडून असं थोडंसं हलवलं फक्त आपण, जेणेकरून हा लूप आपल्याला दिसतोय. आपलं हे जे फ्लॅट नोज प्लायर आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला हे वळवता येतं जसं पाहिजे तसं. हा असा करायचा लूप, म्हणजे आपल्या दिशेने असं. आणि आता आपला हा जो तार आहे उरलेला, पहिल्यांदा आपल्या नथीला असा गोलाकार देऊन घ्यायचा आपल्या नाकात, जशी आपल्याला घालायला आवडते तशी किंवा पाहिजे तशी. आणि आता इतका आपल्याला वरती तार एक्स्ट्रा दिसतोय. आता त्यांची अशी डिमांड होती की इथे 2 मोती ॲड करायचे, तर मी ते ॲड करते, कारण जशी कस्टमरची फोटो पाठवला आहे त्यांनी, जशी रिक्वायरमेंट आहे तशी नथ आपण इथे रेडी करून द्यायची, त्यांना जशी पाहिजे तशी, जेणेकरून नाराजगी नको व्हायला. ओके, सो असे 2 मोती इथे मी ॲड करते. काय त्याचं काम आहे काय माहिती, 2 मोती त्यांनी सांगितलं आहे तसे ॲड करायचे. आणि आपली जी नथ आहे ती आता कंप्लीट झालेली आहे. असे 2 मोती त्यांनी सांगितले आहेत. इथे हे झुमकी आहेत, याच्या जागी त्यांनी जर म्हटलं तर आपण गोल्डन मनी टाकून देऊ शकतो. ओके, ते मनी पण आहेत आपल्याकडे, पण मला वाटलं की हे नवीन लॉन्च आहे आपल्याकडे सध्या, तर हे टाकूया. आणि आता आपल्याला इतके ताराची गरज आहे. सो इथून पुढची जी तार आहे वरची ती आपण अशी कट करूया. आणि आपलं हे जे फ्लॅट नोज प्लायर आहे हे वाला, याच्या सहाय्याने, खरं तर इतकेही याची गरज नाही आहे, परत थोडंसं कट करते. आणि आता या फ्लॅट नोज प्लायरने याला इथे असा एक असं गोल मस्त राऊंड देऊन द्यायचा. आणि हे असं याच्यामध्ये एवढी गॅप दिसते ना, हे असं छान प्रेस करायचं. आणि आता आपल्या या टोकाचं तोंड इकडे, म्हणजे हे पहा, हे दोघं टोकं एकमेकांकडे असे, तुम्हाला लक्षात आलं असेल, अशी ही नथ आपल्याला पॅक करायची. ओके, सो अशी आपली ही नथ रेडी झालेली आहे. आणि याला तुम्हाला वाटत असेल तर इथे असे स्प्रिंग रेडी करा. आणि ही आपली जी तार आहे 0.3 mm ची, ती कट करा. ओके, सो इथे आपण ही तार आता कट करून टाकू. अशा प्रकारे आपली ही नथ, आता याला तुम्ही असं थोडासा गोलाकार जरी दिला तरीही चालतो, किंवा असं स्ट्रेट ठेवलं तरीही चालतं. अशा प्रकारे आपली ही नथ रेडी झालेली आहे. तर आता ही अशी डब्बी मी प्रिपेअर केली आहे. अशा ज्वेलरीसाठी किंवा नथसाठी आपल्याला अशा ज्वेलरीसाठी ह्या डब्बीच लागतात. सो याच्यामध्ये ही अशी आपल्याला पॅक करून देता येते. सो अशा प्रकारे आपली ही नथ रेडी आहे.